Welcome again for all of you. Lecture in quantum mechanics. Schrodinger time independent equation. It is also called as steady state equation. आपण या आधीच श्रॉडिंजरचं टाइम डिपेंडंट इक्वेशन बघितलेलं आहे अँड दॅट टाइम डिपेंडंट इक्वेशन नन अदर दॅन आय एच कट डॅबा साय बा डॅबा टी मायनस एच कट स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम डेल स्क्वेअर साय प्लस व्ही साय where del square is del operator which is in 3 dimension, and if talking about the 1 dimension simply I h cut डॅबा साय बा डॅबा टी मायनस एच कट स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम ॲज इट इज तेच आहे, फक्त डेल स्क्वेअर ऐवजी डॅबा स्क्वेअर साय अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर आहे. त्याला फक्त तो 1 डायमेन्शन इक्वेशन असल्यामुळे ते फंक्शन एक्स आणि टी ह्या 1 डायमेन्शनमध्येच असेल. 3 डायमेन्शनसाठी आपण एक्स वाय झेड टी घेतो, त्यावेळेस आपण डेल ऑपरेटर वापरतो, हे आपल्याला माहिती आहे. ओके, तर आजच्या टॉपिकमध्ये आपण काय करणार आहोत, हे स्टेडी स्टेट इक्वेशन म्हणजे टायमावरती अवलंबून नाही, इंडिपेंडंट इक्वेशन आपण ते घेणार आहोत. तुम्ही यामध्ये पाहू शकतात की हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे यामध्ये टाईम टर्मसुद्धा आहे, व्हेरिएबल टाईम आहे दोघं याच्यामध्ये, म्हणजे टाईम डिपेंडंट इक्वेशन आहे. हे आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं आहेच, घेतलेलं आहेच. याच्यानंतर आपण याच्यावरती आदत काही क्वेश्चनसुद्धा घेणार आहोत. हा एक पार्ट, आणि दुसरा एक पार्ट असा आहे की रिक्वायरमेंट्स ऑफ प्रॉपर्टीज ऑफ फंक्शन वेव्ह फंक्शन्स हा हे कसं पाहिजे, तर त्या संदर्भात जर का आपल्याला इफ इट इज पॉसिबल फॉर अस वी आर ट्राईंग टू टेक इन टुडेज लेक्चर. ओके, चला ठीक आहे. विदाउट वेस्टिंग टाईम जस्ट आय वुड लाईक टू प्रोसीड फॉर द टार्गेट ऑफ श्रॉडिंजर टाईम इंडिपेंडंट इक्वेशन. किंवा काय असेल तर कसं करायचं तर मी काय करतो ना, या ठिकाणी हे जे श्रॉडिंजर इक्वेशन घेतलेलं आहे यामध्ये साय हे जे फंक्शन आहे हे 2 टर्मचं आहे. एक म्हणजे पोझिशन कोऑर्डिनेट एक्स आणि टाईम कोऑर्डिनेट टी. याचं मी स्प्लिटिंग करतो. हाऊ दॅट कॅन बी स्प्लिट अप, लेट अस सी हिअर. साय ऑफ एक्स टी इज इक्वल टू, आय वुड लाईक टू स्प्लिट दिस टू फंक्शन जस्ट हाऊ. तर त्यामध्ये हा पोझिशन कोऑर्डिनेटचं फंक्शन वेगळं घेतो मी, त्यासाठी मी स्मॉल साय लेटर वापरतो आणि तो पोझिशन कोऑर्डिनेटवरती अवलंबून आहे ते. आणि टाईम फंक्शन वेगळं घेतो मी, त्यासाठी मी फाय वापरतो, फाय ऑफ टी. अशा पद्धतीने मी श्रॉडिंजरचं जे वेव्ह फंक्शन आहे एक्स टीचं 2 तुकड्यांमध्ये रूपांतर केलं. स्मॉल साय एक्स आणि फाय टी वेगवेगळे सेपरेट केले. याला लिहिताना मात्र मी असं लिहिणार आहे, सिम्पली साय अँड फाय. यू हॅव टू रिमेंबर दॅट दिस स्मॉल साय रिप्रेझेंट दी पोझिशन कोऑर्डिनेट वेव्ह फंक्शन डिपेंड्स अपॉन पोझिशन सिम्पली, आणि हे फाय हे टाईम कोऑर्डिनेटवरती अवलंबून आहे फक्त. हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. कॅपिटल साय हे एक्स टी आहे आणि स्मॉल साय हा फक्त एक्स आहे, हे लक्षात ठेवा. चला ठीक आहे. तर ह्या कॅपिटल सायचं स्प्लिटिंग येते मी साय फाय असं करतो. लेट मी स्प्लिट दॅट समवेअर हिअर. आय एच कट डॅबा बाय डॅबा टी ऑफ नाउ साय, साय इज रिप्लेस बाय साय फाय, स्मॉल साय अँड फाय इक्वल टू मायनस h cut square upon twice m, no change as it is. Then what I have to do, dabba square upon dabba x square, dabba square upon dabba x square. But here is capital psi is now small psi phi. मी परत एक वेळ सांगतो, इथे कॅपिटल सायचं स्प्लिटिंग केलं आपण स्मॉल साय फायमध्ये, प्लस व्ही ऑफ पोटेन्शियल एनर्जी ही, आणि साय म्हणजेच परत तो स्मॉल साय आणि फाय. आता इथे डिफरन्शिएशन घेताना विथ रिस्पेक्ट टू टाईम आहे, म्हणजे इथे स्मॉल साय हा विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, तर त्याला मी कॉमन घेईल बाहेर, कॉन्स्टंट घेईल तो बाहेर काढेल. यामध्ये हा विथ रिस्पेक्ट टू एक्स कोऑर्डिनेट आहे, तर इथे फाय हा टाईम डिपेंडंट आहे, तर त्याला मी इथे बाहेर काढेल. म्हणजे नवीन इक्वेशन काय तयार करता येईल तर बा अशा पद्धतीने आय एच कट, इथे मी साय बाहेर काढला कारण तो पोझिशन कोऑर्डिनेटवरती अवलंबून आहे म्हणून, डॅबा फाय बाय डॅबा टी, कारण फाय हा टाईम डिपेंडंट फंक्शन आहे म्हणून, मायनस एच कट स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम. परत यामध्ये हा विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, इथे फाय हा टाईम कोऑर्डिनेटवरती अवलंबून आहे, त्याला मी बाहेर काढले, तो कॉन्स्टंट म्हणून ॲपरेट होईल कारण ते पार्शियल डिफरन्शिएशन आहे. डॅबा स्क्वेअर स्मॉल साय अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस व्ही साय फाय ॲज इट इज. मी परत सांगतो, इथे मी आधी जे कॅपिटल साय वापरला आहे इथे स्मॉल साय वापरतो आहे, जो फक्त पोझिशन कोऑर्डिनेटवरती अवलंबून आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. हा डिफरन्स फक्त तुम्ही लक्षात ठेवायचा. ओके, सेकंड थिंग मी काय करेल की ह्या प्रत्येक टर्मला, इथे 3 टर्म आहे, याला मी साय फायने डिव्हाइड करतो. डिव्हाइड ईच टर्म बाय साय फाय. आय एच कट साय अपॉन साय फाय डॅबा फाय अपॉन डॅबा टी इक्वल टू मायनस h cut square upon
twice m phi upon psi phi dabba square psi upon dabba x square plus v of psi phi upon psi phi. No change. You can see here psi get cancelled here because which is position dependent coordinate. If the phi get cancelled, which is time dependent function. Here psi phi both are get cancelled. Means the whatever we got is I h cut dabba phi by dabba t along with 1 upon phi equal to minus h cut square upon twice m 1 upon psi, simply position dependent function dabba square psi upon dabba x square plus simply v. आता या इक्वेशनवरती कॉन्सन्ट्रेट करा. तुमच्या असं लक्षात येईल की या इक्वेशनमध्ये जी लेफ्ट हँड साईड आहे तो फक्त टाईम डिपेंडंट टर्म आहे. डॅबा फाय बाय डॅबा टी फाय इज ऑलरेडी टाईम डिपेंडंट फंक्शन आहे. 1 अपॉन फाय अगेन दिस इज टाईम डिपेंडंट वेव्ह फंक्शन. दिस कॅन बी सेपरेटेड फ्रॉम द राईट हँड साईड. ही राईट हँड साईडमध्ये बघा तुम्ही पहा तर ही साय स्मॉल साय जो आहे हा पोझिशन डिपेंडंट वेव्ह फंक्शन आहे. हे तुझा स्मॉल साय पोझिशन डिपेंडंट वेव्ह फंक्शन आहे. म्हणजे ही टर्म आणि ही लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड तुम्ही सेपरेट करू शकतात. विशेष म्हणजे राईट हँड साईडची व्हॅल्यू आणि लेफ्ट हँड साईडची व्हॅल्यू सारखीच असल्यामुळे ती एखाद्या कॉन्स्टंट बरोबर तुम्ही इक्वल करू शकतात आणि तो कॉन्स्टंट घ्यायचा कॅपिटल ई. म्हणजे नेमकं मला काय सांगायचं आहे तर ते तुम्ही असं लिहू शकता. लेफ्ट हँड साईड सुरुवातीला 1 अपॉन फाय आय एच कट डॅबा फाय अपॉन डॅबा टी इज इक्वल टू कॅपिटल ई. सुरुवातीला तुम्ही ही असं अज्युम करणार नंबर 1. नंबर 2 काय करणार तर परत तेच मायनस h cut square upon twice m 1 upon psi dabba square psi upon dabba x square plus v equal to e. This is second equation. आता दोघं मी सेपरेट केले पण तुमच्या ह्या ठिकाणी लक्षात येत असेल की ही जी फर्स्ट टर्म आहे ती कायनेटिक एनर्जी रिप्रेझेंट करते के ई आणि सेकंड टर्म जी आहे ही पोटेन्शियल एनर्जी रिप्रेझेंट करते. म्हणजे कायनेटिक एनर्जी plus potential energy is nothing but capital E. Therefore capital E should be total energy. म्हणजे तुम्ही जो कॉन्स्टंट ई घेतलेला आहे हा टोटल एनर्जी आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता परत मी काय करतो की प्रत्येक टर्मला येथे हियर आणि हियर यामध्ये साय हा जो फंक्शन आहे हे पोझिशन कॉर्डिनेट डिपेंडंट फंक्शन आहे याला फक्त मी मल्टिप्लाय करतो म्हणजे मला फायनल इक्वेशन मिळून जाईल. म्हणजे बघा कसं सायने प्रत्येकाला मल्टिप्लाय केलं तर येथे साय कॅन्सल होऊन जाईल. येथे साय अपियर होईल. येथे सुद्धा साय अपियर होईल. मायनस एच कट स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम साय कॅन्सल होऊन जाईल. सायने मल्टिप्लाय केल्यानंतर डॅबा स्क्वेअर साय अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस व्ही साय इक्वल टू ई साय. दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू अचीव. आता तेव्हा लक्षात घ्या हेच ॲक्च्युली स्टेडी स्टेट इक्वेशन आहे जे मला अचीव करायचं आहे ते पण मी त्याला वेगळ्या फॉर्ममध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे. हे श्रोडिंगर टाईम इंडिपेंडंट इक्वेशन आहे. आयदर 2 और दिस सेकंड. यामध्ये टाईम फॅक्टर नाही आहे. यामध्ये सुद्धा नाही. यामध्ये सुद्धा नाही. यामध्ये सुद्धा नाही. टी हा फॅक्टर नाही. फाय टी हे फंक्शन नाही आहे कारण फाय टी हे फंक्शन टाईम डिपेंडंट आहे. म्हणजे यामध्ये फायचा किंवा टाईम व्ही साय राईट हँड साईडला जर ट्रान्सफर झाला तर तो ई साय मायनस व्ही साय येईल. त्यामध्ये साय जर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये ई मायनस व्ही इंटू साय येईल. ओके. हाऊ दॅट कॅन बी रिअलाइज इन प्रॅक्टिस. दिस इज हाऊ इट कॅन बी रिअलाइज इन प्रॅक्टिस. E psi minus V psi, psi taken as the common term, it will become E minus V into psi. आणि रिमेनिंग टर्म इकडे काय राहील तर मायनस एच कट स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम डॅबा स्क्वेअर साय अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर. परत मी काय करतो एच कट स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम या साईड ट्रान्सफर करतो अलॉंग विथ द निगेटिव्ह साईन ॲज वेल. सो इट विल कम्स आउट टू बी मायनस ट्वाइस एम अपॉन एच कट स्क्वेअर आणि फक्त शिल्लक राहील मग डॅबा स्क्वेअर साय अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर लेफ्ट हँड साईडला. ओके. थोडं अजून फक्त रिअरेंज करतो. हे जे शेवटचं इक्वेशन दिलं आहे आपण ही जी लेफ्ट हँड साईड आहे ती या साईडला आणून इक्वल टू 0 कन्सिडर करतो. म्हणजे शेवटचं फायनल स्टेटमेंट डॅबा स्क्वेअर साय अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर. आता तो प्लस करतो ट्वाइस एम अपॉन एच कट स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ई मायनस व्ही into psi equal to now 0. This is Schrodinger time independent equation. मी पाहू शकता यामध्ये टाईमाचा कोणताही टर्म नाही. टाईम हा टर्म फक्त पोझिशन कॉर्डिनेट एक्स आहे ते संबंध येतो आहे.
सो दिस इज फॉर व्हॉट वी आर डिलिव्हरिंग दिस लेक्चर. यामध्ये टाईम फॅक्टर नसल्यामुळे याला स्टेडी स्टेट इक्वेशनसुद्धा म्हणतात. आणि जसं हा फक्त एक्स कॉर्डिनेटशी संबंधित आहे म्हणून याला वन डायमेन्शनल श्रॉडिंजर टाईम इंडिपेंडंट इक्वेशन असं म्हणतात. श्रॉडिंजर टाईम मी फक्त काय करणार जर का मला येथे टू डायमेन्शन हा एक्स टीसाठी वन डायमेन्शन आहे, एक्स वाय टीसाठी टू डायमेन्शन करायचं असेल मी असं लिहिल डॅबा स्क्वेअर साय अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस डॅबा स्क्वेअर साय अपॉन डॅबा वाय स्क्वेअर प्लस ट्वाईस एम अपॉन एच कट स्क्वेअर डी मायनस व्ही इंटू साय इक्वल 0. तो टू डायमेन्शन असेल. आणि थ्री डायमेन्शनसाठी हेच इक्वेशन डॅबा स्क्वेअर साय अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस डॅबा स्क्वेअर साय अपॉन डॅबा वाय स्क्वेअर प्लस डॅबा स्क्वेअर साय अपॉन डॅबा झेड स्क्वेअर अल्सो प्लस ट्वाईस एम अपॉन एच कट स्क्वेअर ई मायनस व्ही इंटू साय इक्वल 0. ते असेल थ्री डायमेन्शन. आणि त्यातल्या त्यात ते जर का मी लिहिण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी तर ते असं असेल. लेट मी रिमाइंड यू डॅबा स्क्वेअर साय अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस डॅबा स्क्वेअर साय अपॉन डॅबा वाय स्क्वेअर प्लस डॅबा स्क्वेअर साय अपॉन डॅबा झेड स्क्वेअर थ्री डायमेन्शनसाठी आणि प्लस ट्वाईस एम अपॉन एच कट स्क्वेअर ई मायनस व्ही इंटू साय इक्वल टू 0. दिस इज श्रॉडिंजर टाईम इंडिपेंडंट इक्वेशन. आणि त्यातल्या त्यात याला मी आता डेल ऑपरेटरने रिप्रेझेंट करतो. शेवटचं स्टेटमेंट शेवटचं इक्वेशन डेल स्क्वेअर साय म्हणजेच ही ब्रॅकेटची टर्म प्लस ट्वाईस एम अपॉन एच कट स्क्वेअर ई मायनस व्ही ॲज इट इज नो चेंज इंटू साय इक्वल टू 0. दिस इज श्रॉडिंजर टाईम इंडिपेंडंट इक्वेशन स्टेडी स्टेट इक्वेशन इन थ्री डायमेन्शन व्हॉट वी वॉन्ट टू अचीव फॉर दिस टुडेज लेक्चर. हेच आपल्याला काढायचं होतं. आणि मी आधीच सांगितलं की यामध्ये साय म्हणजे कोणता तर साय एक्स टी आहे. आणि पहिल्या लेक्चरमध्ये आपण घेतलेला आहे की हा साय इज नथिंग बट साय इक्वल टू ए ई रेस टू आय अपॉन एच कट इंटू ब्रॅकेट पी एक्स मायनस ई टी. याचं हे इक्वेशन आहे, हे डिफरन्शियल इक्वेशन याचं आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. ओके, आय होप यू अंडरस्टूड दिस पार्ट ॲज वेल. याच्यामध्ये मी जर का सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला याचा तर याचं सोल्युशन यावरून म्हणजे फक्त तो येईल पोझिशन कॉर्डिनेट आहे तर त्याचं सोल्युशन असं असेल साय इक्वल टू फक्त पोझिशन कॉर्डिनेट पहिला पार्ट ए ई रेस टू आय अपॉन एच कट इंटू पी एक्स सिम्पली. तर हा पार्ट असेल फक्त याचं सोल्युशन टाईम इंडिपेंडंट इक्वेशनचं. आता टाईम डिपेंडंट इक्वेशन म्हणजे हा पार्ट कन्सिडर करा, याचा लेफ्ट हँड साईडचा पार्ट कन्सिडर करा 1/5 आय एच का डॅबा फाय बाय डॅबा टी. तर तो असेल टाईम डिपेंडंट. तर त्याच्यावरून सुद्धा आपण काढू शकतो. तो कसा आणेल तर मी इथून आता सुरुवात करतो. टाईम डिपेंडंट पार्ट 1/5 आय एच कट डॅबा फाय अपॉन डॅबा टी इक्वल टू नाव ई. मला हे याचं सोल्युशन तयार करत आहे. मी थोडक्यात मला फायचं सोल्युशन तयार करायचं आहे. मी काय करेल तर हा 1/5 असंच राहू देतो आणि हा डॅबा टी फक्त त्या साईडला ट्रान्सफर करतो अलॉंग विथ अपॉन एच कट ॲज वेल. तर तसा राहू दिला तरीसुद्धा चालेल. इथं नाही कसं लिहितो तर 1/5 डॅबा फाय इक्वल टू 1/आय एच कट ई इंटू डॅबा टी. दोघं साईडला इंटिग्रेशन घेतो. इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू फाय इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू टी इंटिग्रेशन घेतो. तर याचं इंटिग्रेशन आल्यानंतर याचा लॉग फाय 1/1 एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन लॉग एक्स आणि इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्सचं फक्त एक्स म्हणजे या ठिकाणी येईल हा लॉग एक्स म्हणजे हा लॉग फाय इक्वल टू 1/आय एच कट इंटू ई इंटू टी. ठीक आहे. जर मी या ठिकाणी आय स्क्वेअर टाकला आणि त्याची किंमत जर -1 टाकली तर -आय स्क्वेअर मला लिहावं लागेल कारण -आय स्क्वेअरची किंमत +1 येते. म्हणजे मी येथे हा -आय स्क्वेअर टाकतो तर वन ऑफ द आय गेट कॅन्सल म्हणजे मला अशी किंमत येईल. मग ती लॉग फाय इज इक्वल टू मायनस हे पहा लक्षात घ्या 1ची किंमत मी काय टाकली 1 इक्वल टू -आय स्क्वेअर. आय स्क्वेअरची किंमत -1 इंटू मायनस +1 आली ती इथे टाकली +1 -आय स्क्वेअर अपॉन आय वन ऑफ द आय गेट कॅन्सल म्हणजे त्याची किंमत येईल मग फक्त आय अपॉन
एच कट ई इंटू टी. आणि मला जर का फाय हवा असेल तर फाय इज इक्वल टू, सोल्युशन काढतोय मी, फाय इज इक्वल टू ई रेस टू मायनस आय अपॉन एच कट यू टी. दिस इज द सोल्युशन ऑफ टाइम पार्ट ऑफ श्रोडिंगर इक्वेशन. प्लीज डू रिमेंबर दिस. हे तुम्ही लक्षात असू द्यायचं आहे. आणि नंतर मी जर का याचा संबंध याच्याशी लावला याच्याबरोबर, हे बघ ते काय तयार होईल रे बाई, साय इक्वल टू एक्स टी साय फाय. हे बघ कसं तयार होतं शेवटचं एक्सप्रेशन ना, साय इक्वल टू स्पेशली साय एक्स टी इज इक्वल टू स्मॉल साय फाय. स्मॉल साय इज दिस ए ई रेस टू आय अपॉन एच कट पी एक्स इंटू फाय ई रेस टू मायनस आय अपॉन एच कट यू टी. जर का मी याला फक्त साय कन्सिडर केलं तर हे इक्वेशन असंही लिहू शकतो मी, साय ऑफ एक्स टी इज इक्वल टू, याला मी साय म्हणेल, ए साय ई रेस टू मायनस आय अपॉन एच कट यू टी. या ठिकाणी ह्या सायला, हे लक्षात असू दे, या ठिकाणी ह्या सायला मी इजेन फंक्शन किंवा आयजेन फंक्शन सुद्धा म्हणतात, हे लक्षात असू द्यायचं आहे. सो दिस इज हाऊ यू कॅन ऑब्टेन द श्रोडिंगर टाइम इंडिपेंडंट इक्वेशन. हे आणि त्याच्यानंतर मी सोल्युशन ऑफ मी स्टेडी स्टेट इक्वेशन आणि श्रोडिंगरचं टाइम डिपेंडंट इक्वेशन आहे, त्याचा जो टाइम डिपेंडिंग पार्ट आहे त्याचं सुद्धा मी सोल्युशन काढलं, टाइम पार्टचं सोल्युशन काढलं. आता आपण जर का रिक्वायरमेंट्स ऑर प्रॉपर्टीज ऑफ वेव्ह फंक्शन घेतलं तर ते काय पाहिजे त्याचा आपण आता विचार करणार आहोत. तर प्लीज त्याकडे सुद्धा आपण थोडंफार इंट्रोडक्टरी पार्ट किंवा टोटल पार्ट घेऊन घेऊया. मी या ठिकाणी डायग्राम काढलेली आहे. हे वेव्ह फंक्शन आहे. हे वेव्ह फंक्शन कसं व्हॅरी होते अलॉंग विथ द एक्स, म्हणजे आपण टाईम इंडिपेंडन्सचं जे इक्वेशन आहे त्याचाच फक्त आपण विचार करत आहोत. तर हा जो साय आहे म्हणजे साय एक्स याचा फक्त विचार करत आहोत. सोल्युशन ऑफ टाइम इंडिपेंडंट इक्वेशन इज ॲक्सेप्टेबल केव्हा असेल, ॲक्सेप्टेबल सोल्युशन केव्हा असेल, त्याची रिक्वायरमेंट काय असेल त्या वेव्ह फंक्शनची, त्याच्या प्रॉपर्टीज काय असेल त्याचा आपण आता विचार करत आहोत. तर येऊन तुमच्या लक्षात येत असेल की हे जे वेव्ह फंक्शन साय एक्स अगेन्स्ट डिस्प्लेसमेंट एक्स, पार्टिकल ट्रॅव्हलिंग अलॉंग पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस ओनली, याचा आपण विचार करत आहोत. तर त्याच्यासाठी हे वेव्ह फंक्शन असं पाहिजे, त्याचं नेचर असं पाहिजे. तर तुम्ही पाहू शकता तुम्ही कोठेही हा ब्रेक केलेला नाही आहे. तर हे कंटिन्युअस फंक्शन आहे. हे जे डायग्रॅम मी काढली, दिस इज द फंक्शन विच इज कंटिन्युअस. हे कंटिन्युअस फंक्शन आहे, म्हणजे ते कंटिन्युअस पाहिजे, तर ते ब्रेक होता कामा नये. मग एखादं फंक्शन असं असू शकतं एखादी ब्रेक होईल. येस, आय कॅन शो दॅट हाऊ आय कॅन डिस्कस इन दिस फॅशन. जर का असं असेल ते वेव्ह फंक्शन की येथून त्याची सुरुवात झाली अशी आणि एका ठिकाणी ते ब्रेक झाल्यानंतर परत इथून त्याची सुरुवात अशी झाली, ते बा या व्हॅल्यूला ते ब्रेक होऊन गेलं. मी त्याला येथे एक्स टर्म असेल येथे आणि इकडे साय एक्स फंक्शन असेल. म्हणजे लक्षात येईल की इथपर्यंत फंक्शन कंटिन्युअस होतं, नंतर बा इथून ते इथपर्यंत गॅप पडला, याला मी एक्स इक्वल टू पी किंवा एक्स इक्वल टू ए म्हणतो. या व्हॅल्यूला फंक्शन ब्रेक झालं, डायरेक्ट खाली आलं आणि इथून ते पुढे सरकलं. मग तर हे असं फंक्शन नको, ते डिसकंटिन्युअस आहे. ही त्याची ॲक्सेप्टेबल सोल्युशन नसेल. इट शुड बी कंटिन्युअस विदाउट एनी ब्रेक, ही पहिली कंडिशन पाहिजे. म्हणजे फंक्शन शुड बी कंटिन्युअस. आय वुड लाईक टू राईट दॅट हिअर. प्रॉपर्टीज अ कंटिन्युअस फंक्शन, ही पहिली प्रॉपर्टी. दुसरी प्रॉपर्टी अशी पाहिजे की ती सिंगल व्हॅल्यूड पाहिजे. म्हणजेच काय, मी या ठिकाणी एक्सची काहीतरी किंमत घेतो तर मला साय एक्सची ही किंमत भेटते. मी जर का एक्सची किंमत ही घेतली तर मला साय एक्सची ही किंमत भेटते. मी एक्सची किंमत ही घेतली तर साय एक्सची किंमत ही भेटते. मी एक्सची किंमत ही घेतली तर साय एक्सची किंमत मला ही भेटते. एक्सची किंमत ही घेतली तर साय एक्स मला येथे भेटतो. एक्सची किंमत ही घेतली तर मला साय एक्स येथे भेटतो. मला काय म्हणायचं आहे नेमकं की एक्सच्या जशा तुम्ही वेगवेगळ्या किमती घेतात तशा साय एक्सच्या सेपरेट किमती येतात. म्हणजे एक्सच्या ह्या किमतीसाठी साय एक्सची ही किंमत वेगळी, याच्यासाठी वेगळी ही किंमत, याच्यासाठी एक्सची ही वेगळी किंमत. प्रत्येक किंमत साय एक्सची वेव्ह फंक्शनची वेगवेगळी आहे. त्याला एकच व्हॅल्यू आहे एका विशिष्ट एक्ससाठी, म्हणून ते सिंगल व्हॅल्यूड आहे. व त्याची एकच व्हॅल्यू आहे, सिंगल व्हॅल्यूड.
आता मी अजून थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा ते प्रयत्न करतो. जर का असं असेल तर एखादं वेव्ह फंक्शन येथे एक्सच्या किमती आणि इकडे या वेव्ह फंक्शन साय एक्सच्या किमती, मी जर का ती डायग्राम अशी काढण्याचा प्रयत्न केला, वेव्ह फंक्शन साय ते जर का असे व्हॅरी होत असेल तर जस्ट इन दिस फॅशन, तर तुमच्या लक्षात येत असेल की या किमतीला एक्स इक्वल टू एला बा साय एक्स कोणकोणता आहे, तर हा सुद्धा साय एक्स आहे, हा सुद्धा साय एक्स आहे आणि हा सुद्धा साय एक्स आहे. म्हणजे एक्स इक्वल टू एला साय एक्सच्या 3 किमती आहे, 1, 2 आणि 3. तसं इथे नाही आहे. एक्सच्या प्रत्येक किमतीला साय एक्सची वेगवेगळी किंमत आहे, ती सेपरेट आहे. म्हणजे ते हे मल्टिपल व्हॅल्यू फंक्शन आहे. हे असं नको, ते सिंगल व्हॅल्यूड फंक्शन पाहिजे. ही दुसरी रिक्वायरमेंट. अजून त्याची तिसरी एक महत्त्वाची रिक्वायरमेंट अशी की वेव्ह फंक्शन हे डिस्क्राईब करत असताना तुम्ही ते फायनाईट पाहिजे. फायनाईट पाहिजे म्हणजे काय, तर मला जर का येथे एक्सची किंमत ही असताना साय एक्सची किंमत ही आहे, याच्यापेक्षा वर नाही. मी जर का एक्सची किंमत ही घेतली तर साय एक्सची किंमत मला ही मिळेल, वरची भेटली मला. एक्सची किंमत जर का ही घेतली तर मला साय एक्सची किंमत ही मिळेल. म्हणजे मी ही पाहू शकतो, साय एक्सची किंमत मोजू शकतो. ती इन्फायनाईट नाही, ती फायनाईट आहे. म्हणजे साय एक्स हा वेव्ह फंक्शन हा फायनाईट पाहिजे. आता याच्या इथं कसं असू शकते तर त्याचा आपण विचार करूया. आता परत इथे मी डायग्राम काढतो. येथे एक्सच्या किमती आहे आणि इकडे फंक्शन सायच्या किमती आहे. असे विचार करूया की मला एक्स इक्वल टू पीला किंवा एक्स इक्वल टू एला वेव्ह फंक्शन काढायचं आहे. तर माझ्या असं लक्षात येते की हे वेव्ह फंक्शन असं इथपर्यंत वाढत जाते आणि नंतर ते वर जाते आणि एक्स इक्वल टू एला किती आहे हे मला माहीतच नाही आहे. म्हणजे साय एक्सची किंमत किती असेल हे मला माहीत नाही आहे, ते इन्फायनाईट असेल. किंवा जर का मी इकडनं काढण्याचा प्रयत्न केला तर ते वेव्ह फंक्शन असं येईल आणि एक्स इक्वल टू एला मला कुठेच भेटणार आहे. वेव्ह फंक्शन असं कुठेतरी लांब उंचावरती कुठेतरी असेल. म्हणजे सायची किंमत अशी इन्फायनाईट असेल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 किती आहे हे मला माहिती नाही, ते इन्फायनाईट असेल. असं वेव्ह फंक्शन नको, ते फायनाईट पाहिजे. त्याची किंमत तुम्हाला फाइंड आउट करता यायला पाहिजे. आणि अजून विशेष महत्त्वाचं असं की ते वेल बिहेव्ड पाहिजे. वेव्ह फंक्शन शुड बी वेल बिहेवियर. त्याचं एका विशिष्ट रिदममध्ये ते वेव्ह फंक्शन पाहिजे, वेल बिहेव्ड. आता नॉन वेल बिहेव्ड असू शकते का, नॉन बिहेव्ड तरी पण या ठिकाणी एक विशिष्ट रिदम आहे. जर का ते वेव्ह फंक्शन असं असतं तर इथे साय फंक्शन आहे, असं काहीतरी वाढते, कमी होते, परत कमी जास्त होते, परत एकदम अचानक वाढते, कमी होते, फ्लॅट होऊन जाते. असं हे विशिष्ट रिदममधलं वेव्ह फंक्शन नाही आहे. रँडम आहे हे वेव्ह फंक्शन. हे वेल बिहेव्ड फंक्शन नाही. BEHAVED ही कंडिशन यासाठी सॅटिस्फाय होत नाही. हे बघा विशिष्ट रिदममध्ये ते वर खाली होते आहे, ते बदलते आहे, ते चेंज होते आहे. हे वेल बिहेव्ड वेव्ह फंक्शन आहे. अशा पद्धतीने त्याच्या 4 रिक्वायरमेंट्स आहेत. रिक्वायरमेंट्स ऑफ सोल्युशन ऑफ ॲक्सेप्टेबल वेव्ह फंक्शन इज दॅट इट शुड बी कंटिन्युअस विदाउट एनी ब्रेक. इट शुड बी सिंगल व्हॅल्यूड, त्याला एकच किंमत पाहिजे. इट शुड बी फायनाईट, ते इन्फायनाईट असता कामा नये. इट शुड बी वेल बिहेव्ड, एका विशिष्ट रिदममध्ये ते बदलणार पाहिजे. आणि एवढंच नाही तर त्याचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या सुद्धा ह्याच कंडिशन पाहिजे. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, डॅ बा साय बा डॅ बा एक्स याच्या किमतीसुद्धा कंटिन्युअस पाहिजे, याच्या किमतीसुद्धा सिंगल व्हॅल्यूड पाहिजे, याच्या किमतीसुद्धा फायनाईट आणि वेल बिहेव्ड पाहिजे. सो दीज आर द रिक्वायरमेंट्स ऑर प्रॉपर्टीज ऑफ वेव्ह फंक्शन टू बी इट्स सोल्युशन ॲक्सेप्टेबल. याच्यावरती आधारित आपण आता काही क्वेश्चन्स कन्सिडर करूया. श्रॉडिंजर टाईम इंडिपेंडंट इक्वेशन आणि श्रॉडिंजर टाईम डिपेंडंट इक्वेशन यावरती आधारित प्रिव्हियस एक्झामिनेशनचे काही क्वेश्चन्स कन्सिडर करूया आपण. त्यामध्ये पहिला पार्ट हा आहे की किंवा आजचा जो टॉपिक घेतला त्याच्यामध्ये इथे स्पष्ट म्हटलेलं आहे, इन क्वांटम मेकॅनिक्स ॲक्सेप्टेबल वेव्ह फंक्शन मस्ट बी. म्हणजे थोडक्यात त्यांनी रिक्वायरमेंट्स किंवा प्रॉपर्टीज विचारल्या, रिक्वायरमेंट्स ऑर प्रॉपर्टीज ऑफ वेव्ह फंक्शन. ते ॲक्सेप्टेबल कोणतं आहे तर कंडिशन आपण कोणते घेतले 4 तर दी फंक्शन शुड बी कंटिन्युअस, सिंगल व्हॅल्यूड, फायनाईट अँड वेल बिहेव्ड. ओके, येथे काय म्हटलं आहे डिसकंटिन्युअस, हे शक्य नाही कारण ते ॲक्सेप्टेबल नाही आहे. 0 ते शक्य नाही आहे, इन्फिनिटी तर मुळीच नाही. तर सिंगल व्हॅल्यूड, बस सिंगल व्हॅल्यूड एक घेतलेलं आहे आपण, मी त्याचा आन्सर हे आहे. आणि प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण घेतलं होतं की क्वांटम मेकॅनिक्स इज ॲप्लिकेबल कोणत्या पार्टिकलसाठी, तर जो एकदम एक्स्ट्रीमली स्मॉल पार्टिकल असेल, एलिमेंटरी पार्टिकल असतील त्यांना आपण मायक्रोस्कोपिक पार्टिकल असं म्हणतो. दिस इज द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. म्हणजेच ते मायक्रोस्कोपिक और सिंगल व्हॅल्यूड ह्या दोघांचं आन्सर हे आहे, हे लक्षात घ्या.
मॅक्रोस्कोपिक म्हणजे बिग पार्टिकल, व्हेरी लार्ज आणि नन ऑफ द अबव हे यूज नका नाही. तर याच्या दोघांची उत्तरं हे आहे. परत याच्यामध्ये पुढचा एक पार्ट घ्यायचा झाला तर असा एक क्वेश्चन आहे, स्टेट श्रॉडिंजर टाइम इंडिपेंडंट इक्वेशन युजिंग हॅमिल्टोनियन ऑपरेटर. आता हॅमिल्टोनियन ऑपरेटरमध्ये तुम्ही जर का हा साय जर ह्या इक्वेशनमध्ये कॉमन जर घेतला तर त्यामध्ये मायनस एच स्क्वेअर अपॉन टायसेम डॅबा स्क्वेअर अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस व्ही ब्रॅकेटच्या बाहेर हे दोघं साय येतील इक्वल टू ई साय. त्यामध्ये हा साय व्यतिरिक्त राहिलेले ज्या काही पॅरामीटर्स आहे मायनस एच स्क्वेअर अपॉन टायसेम डॅबा स्क्वेअर अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस व्ही याला हॅमिल्टोनियन ऑपरेटर असं म्हणतात. हे आपल्याला माहिती आहे. नंतर येथे परत म्हटलेलं आहे, हा एक क्वेश्चन आहे, स्टेट कंडिशन ऑन ॲक्सेप्टेबल वेव्ह फंक्शन. आता स्टेट कंडिशन फक्त स्टेटमेंट करायचं आहे. द वेव्ह फंक्शन शुड बी कंटिन्युअस, द वेव्ह फंक्शन शुड बी सिंगल व्हॅल्यूड, द वेव्ह फंक्शन शुड बी फायनाईट एव्हरीवेअर अँड द वेव्ह फंक्शन शुड बी वेल बिहेव्ड. या कंडिशन फक्त स्टेट करायच्या, नथिंग ॲट ऑल. नंतर अजून फिजिकल इंटरप्रिटेशन ऑफ द वेव्ह फंक्शन. याचं शॉर्टमध्ये फक्त सांगतोय कारण याचं डिटेलमध्ये आन्सर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये घेतलेला आहे. व्हॉट इज द फिजिकल इंटरप्रिटेशन ऑफ वेव्ह फंक्शन. तर वेव्ह फंक्शन इज मेजर ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द पार्टिकल इन गिव्हन स्पेस अलॉंग विथ द टाईम. आपण असं कन्सिडर केलं होतं की त्याचं उत्तर आहे. त्याचं 4 मार्कांसाठी तुम्ही वेगळ्या पद्धतीने उत्तर काढू शकतात. अजून एक दुसरा क्वेश्चन यावरती जो आधारित आहे तो असा, येथे म्हटलेला आहे, स्टेट टाइम इंडिपेंडंट श्रॉडिंजर इक्वेशन. आता टाइम इंडिपेंडंट इक्वेशन म्हणतो. टाइम इंडिपेंडंट म्हणजे ॲब्सोल्युटली दिस इक्वेशन विच डज नॉट कन्सिस्ट ऑफ एनी टाइम पार्ट. डे स्क्वेअर साय प्लस ट्वाईस एम अपॉन एच कट स्क्वेअर ई मायनस व्ही इंटू साय इक्वल 0. आयदर दिस ऑर आपण हे घेतलेलं आहे हे 3 डायमेन्शनसाठी, ज्यामध्ये डेल स्क्वेअर ऑपरेटर हा आहे. तुम्ही हे इक्वेशनसुद्धा लिहू शकतात किंवा हे लिहू शकतात, किंवा नाहीतर मग आपण हे काढलं होतं मायनस एच स्क्वेअर अपॉन ट्वाईस एम डॅबा स्क्वेअर साय अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस व्ही साय इक्वल ई साय. हे सुद्धा श्रॉडिंजर टाइम इंडिपेंडंट इक्वेशनच आहे. एकतर ह्या फॉर्ममध्ये लिहा किंवा या फॉर्ममध्ये लिहा किंवा या फॉर्ममध्ये लिहा. हे तिघं फॉर्म हे श्रॉडिंजर टाइम इंडिपेंडंट इक्वेशनचेच आहे, त्यामध्ये टाईम फॅक्टर नाही आहे. परत अजून एखादा क्वेश्चन जर घेतला तर फिजिकल इंटरप्रिटेशन हा एक क्वेश्चन आहे, तो आपण घेतला ऑलरेडी आताच. नंतरचा क्वेश्चन असा आहे यावरती आधारित, स्टेट टाइम डिपेंडंट पार्ट ऑफ श्रॉडिंजर इक्वेशन अँड राईट इट्स सोल्युशन. टाइम डिपेंडंट पार्ट म्हणजे पहा, हे श्रॉडिंजरचं इक्वेशन आहे. त्यामध्ये 1/5 आय एच कट डॅबा फाय बाय डॅबा टी मायनस एच कट स्क्वेअर अपॉन ट्वाईस एम 1 साय डॅबा स्क्वेअर साय अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस व्ही. यामध्ये पोझिशन कॉर्डिनेट संदर्भात सुद्धा आहे आणि टाईम कॉर्डिनेट संदर्भात सुद्धा आहे. एक एवढ्या पार्टला आपण टाईम इंडिपेंडंट पार्ट म्हणतो राईट हँड साईडचा, आणि लेफ्ट हँड साईडचा टाईम डिपेंडंट पार्ट. हाच टाईम डिपेंडंट पार्ट मी येथे लिहिलेला आहे इक्वेशन 1 मध्ये 1/5 आय एच कट डॅबा फाय बाय डॅबा टी इंटू ई, वेअर फाय इज फंक्शन ऑफ टाईम आपण येथे कन्सिडर केलेला आहे. तर हा टाइम डिपेंडंट पार्ट ऑफ श्रॉडिंजर इक्वेशन हा घेणार किंवा फक्त लेफ्ट हँड साईड घेणार. आणि याचं जे सोल्युशन आहे म्हणजे याचं सोल्युशन आपण इथे काढलेलं आहे, फाय इक्वल टू ई रेस टू मायनस आय अपॉन एच कट ई टी. हे सोल्युशन कशावरून घेतलं तर हे याच्यावरून घेतलेलं आहे. सो फाय इक्वल टू ई रेस टू आय अपॉन एच कट मायनस ई टी यावरून हे घेतलेलं आहे. हा त्याचा टाईम पार्ट तुम्ही घेऊ शकता सोल्युशनचा. अजून एखादा क्वेश्चन जर का पाहण्याचा प्रयत्न केला याच्यावरती आधारित तर तो आपण काही राहिलेले क्वेश्चन पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. फॉर टाइम बिंग आय होप यू अंडरस्टूड ऑल दिस पार्ट. सी यू नेक्स्ट टाईम. जर का तुम्हाला याच्यानंतर मोर माहिती हवी असेल तर मी माझं यूट्यूब चॅनल BR महाजन या नावाने ओपन केलेलं आहे, ते तुम्ही फॉलो करू शकतात. तुम्हाला काही लोकांना मी लिंक पाठवली आहे. थँक्यू व्हेरी मच.